कुठल्या लुंग्या सुंग्यानं आमदारकीचं बाशिंग गुडघ्याला बांधून 4-5 वर्ष फिरलं आणि त्याच्यानंतर आमदारकी भोगली आणि परत एकदा हा तालुका मागं बॅकफुटवर टाकायचा असं स्वप्न काही लोक बघायला लागलेत आणि ही तालुक्यातली जनता हे स्वप्न धुळीस मिळवणार आहे. आता चोराच्या उलट्या बोंबा त्यांचा मुलगा करतोय. त्यांनी समोरासमोर यावं. गेल्या 35 वर्षामध्ये बापानं मुलानं आईनं काय विकास केलाय हा समाजापुढे जनतेपुढे त्यांनी आपल्या स्वतःच्या तोंडातून आणावा. मंत्रीने लय जोरात अशी वल्गना केली रोहित पाटलांनी की मी शिवाजी विद्यापीठ आणलं आणि असं करून छाती बडवत बसले. तर ह्यांचं म्हणणं काय होतं की आम्ही शांघाई करतो तासगाव तालुक्याचं. तर असं दिसायला लागलं की तासगाव तालुक्याचं केनिया केलं याने किंवा आफ्रिका केलं याने. म्हणजे तासगाव तालुक्याची जर अवस्था बघितली आपण तर प्रचंड प्रमाणात हाल चाललेले आहेत. एक महिला आमदार असताना आमचा कस्तुरबा दवाखाना अजून चालू होत नाही तर महिला आमदार असताना विधानसभेत एक प्रश्न साधा त्यांना विचारता आला नाही की बाबा एक कस्तुरबा दवाखाना का चालू झाला नाही म्हणून. तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जर विधानसभेत गेलेला आहे तर तुमचं काम आहे त्या संदर्भात बोलण्याचं. महिला आमदार का म्हणायला लागलोय तर आमच्या तासगाव तालुक्यामध्ये किंवा तासगाव शहरामध्ये सिझरिंगचा दवाखाना नाही. म्हणजे महिलेचं सिझरिंग करायचं आहे तर तिला सांगलीला सरकारी दवाखान्यात जावं लागतं आणि मग ती जास्तोपर्यंत तिचा ब्लड प्रेशर वाढल्यानंतर ती मरत्या का तिचं मूल मरतंय हे सांगतात ना. अशा अवस्थेमध्ये तुम्ही ही भावना तुमच्या संग जोडली जात नाही का? 10 वर्षापूर्वी या मार्केट कमिटीच्या सचिवाची परिस्थिती 2 वेळचे अन्न मिळण्यासारखी नव्हती. आज या मार्केट कमिटीच्या सचिवाची 2 स्वतःची कोल्ड स्टोरेजेस आहेत. 70 ते 80 एकर जमीन त्याच्या कुटुंबाच्या नावावर आहे. ही मालमत्ता आली कुठून? आज शेतकऱ्याच्या घरावर कौलं बदलायला पैसे नाहीत आणि मार्केट कमिटीच्या सचिवाची जर गेल्या 10 वर्षामध्ये एवढी प्रगती होत असेल तर हा पैसा आला कुठून? या भागात कोणताही उद्योगधंदा आलेला नाही. MIDCचं सांगितलं जातं MIDC 1300 हेक्टरची होती ती 100 एकरावर आणली. कोणत्याही पद्धतीत जर बघितलं तर 100 एकरावर एखादाच फक्त उद्योगधंदा होऊ शकतो. कोणत्याही पद्धतीचं उद्योगधंदे या भागात नाहीत. या भागातली द्राक्ष इंडस्ट्री झालं सर बेदाना हे अतिशय धोक्यात आलेलं आहे. त्यामुळं बेरोजगार तरुणांची संख्या जास्त आहे. प्रत्येक गावात गेला तर 5, 50, 100, 200 मुलांची अजून लग्न नाहीत अशी. लग्नाचा विषय काढला बरं काय एकदम डेंजर विषय. लग्न नाही तो कामं नाहीत हा संस्था नाहीत संस्था काय केल्याच नाहीत म्हणताय तुम्ही हा आणि भ्रष्टाचार केला म्हणताय का? तासगाव कवठेमंकाळची जनता ही भावनिक राजकारणाला बळी पडणार नाहीये. इथं विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होणार. मुळामध्ये 25 वर्षाच्या पोराने जर लायसन निघालेलं नाही त्याने ST कशाला चालवावे? त्याने घरात जाऊन बसावं ना. जे पोक्त तुमची आई पोक्त होती ना आईला कशाला बाजूला तुम्ही सारून आमदार की भोगायला चाललेला आहे पुढं. म्हणजे इथं मत्सर किंवा स्वार्थ किती आहे बघा. हा स्वार्थ एवढ्या लहान मुलाला कशाला पाहिजे आहे? RR पाटलाचे पुत्र सरळ सरळ लेबल लावण्याचं काम करतात बाकी काही करत नाही. परंतु ह्या तालुक्यातील जनतेच्या मनातलं म्हणणं असं आहे की आता 35 वर्षाचा जो कलंक आहे तो पुसून टाकून या ठिकाणी भांडणारा खमक्या आणि विकासाचा म्हणजे विकासाची दिशा असणारा एक पाणीदार नेता म्हणून संजय काकांच्याकडे सगळा महाराष्ट्र बघतोय. माझा प्रश्न आहे का? अनुकंपातली नोकरी नाहीये. अनुकंपातली म्हणजे बाप आमदार झाल्यानंतर त्याची माता आमदार होती आणि त्याच्यानंतर परत त्याचं पोरगा आमदार होतंय. वयाच्या 25व्या वर्षी आमदारकीसारखं एवढं मोठं पद ज्या पदाच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यांचा विकास सुजलाम सुफलाम घडणार आहे आणि ती पद कुठल्या तरी पोराढोराच्या हातात द्यायचं अशा पद्धतीचा घाट त्याच्या कुटुंबानं चालू केलेला आहे. म्हणजे यांनी कसं म्हणतात नोकरी नाही विधानसभा म्हणजे. आता आला विधानसभेचा हुक्का पाय. हुक्का पाय टाडांग टाडांग टंग हुक्का पाय. हुक्का पाय टाडांग टाडांग टंग हुक्का पाय. विधानसभेची आली वारी नेत्यांची झाली लय घाई. अनगण्या अन सोन्या अनगण्या सोन्या आलं दारी. आता विधानसभेची हुक्का पाय टाडांग टाडांग टंग हुक्का पाय. हुक्का पाय टाडांग टाडांग टंग हुक्का पाय. विधानसभा मतदारसंघाचा घेऊ आढावा करूया चला नेत्यांच्या कामाचा पंचनामा. हुक्का पाय टाडांग टाडांग टंग हुक्का पाय. हुक्का पाय टाडांग टाडांग टंग हुक्का पाय. अरे हुक्का पाय. आली 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 आता विधानसभेची वारी आणि गण्या आला तुमच्या दारी. बोला 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 आता विधानसभेला कोण देतंय बुक्का फाईट
आणि कुणाचं होतंय वातावरण टाईट हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज प्रस्तुत करत आहे काय बुक्का फाईट आणि वातावरण आता कुणाचं होतंय टाईट. आपण कुठं आलोय कुठं आलोय आपण आलोय तासगाव कवटेमंकाळ विधानसभा क्षेत्रात. हे लय संघर्ष असते बरं का इथं एकदम बुक्कीत फाईट इथं हे कडक हे पिढीत जात संघर्ष आहे इथं. आता इथं कसा संघर्ष आहे आणि काय आता कोण पुढं आहे प्रचारात काय कोण कसं काय 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 म्हणते जरा जाऊया डायरेक्ट आणि विचारूया कसं काय तासगाव कवटेमंकाळचा काय काय प्रचाराचा शुभारंभ झालाय कसं काय प्रचार कोणाचं काय मतांतर जाणून घेऊया. येत आहे ना माझ्यावर चला की मग काय काय ना तुम्ही इथलंच म्हणायचं होय निमणी तालुका तासगाव. निमणीच आहे बरं काही नाही काय काय इथं कसं काय प्रतिक्रिया कसं काय म्हणजे लोकांचं काय भावना कशा आहेत आता इथं कसं काय प्रचाराचा. विधानसभेची निवडणूक सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या वतीने संजय काका पाटील या ठिकाणी उमेदवार आहेत. गेल्या 2 वर्षात या सरकारकडून झालेली कामे, सरकारने घेतलेल्या नवीन योजना, शेतकऱ्यांच्यासाठी वीज माफीची सर्वात मोठी घोषणा ती अंमलात आणली. पूर्वीची जी वीज बिल थकबाकी होती ती माफ करण्याचा निर्णय घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो आहे की आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा ऐतिहासिक निर्णय कोणत्याही सरकारने घेऊ शकला नव्हता की गोरगरीब महिला ज्यांचं हातावरचं पोट आहे ज्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ आमच्या तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघामध्ये सुमारे 70 ते 75% महिलांना हा लाभ मिळालेला आहे. आणि कोणत्याही दलालाची मध्यस्थी नसताना, शासकीय कोणत्याही अधिकाऱ्याचा हस्तक्षेप नसताना त्या महिलेच्या स्वतःच्या सेव्हिंग अकाउंटवर ते पैसे डायरेक्ट जमा होतात. त्यामुळे मध्ये कोणतीही यामध्ये लिकेजेस राहण्याचा काही संबंध नाहीत. आणि या महिलांना या पैशाचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग झालेल्याचा आपल्याला दिसून येतं आहे. त्यामध्ये मग औषध उपचाराचा खर्च असेल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल, छोटासा एखादा उद्योग धंदा सुरू करण्याचा खर्च असेल, म्हणजे कोणत्याही ना कोणत्या माध्यमातून या महिलांना आज 3 महिन्याचे 7,500 रुपये अधिक पुढचे पैसेही त्यांना मिळणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री महोदयाने एक घोषणा केलेली की हे 1500च्या ऐवजी आपल्याला ते 2100पर्यंत नेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे अतिशय महिलांना सक्षम करणाऱ्या, महिलांच्या प्रपंचाला हातभार लावणारी, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी उपयोगी पडणारे हे पैसे या गोरगरीब माऊलींच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये गेले. खूप मोठा निर्णय या सरकारचा आहे आणि या सरकारच्या या निर्णयावरच ही निवडणूक होणार आहे. यांनी म्हणतात म्हणजे सगळं लाडकी बहीण योजना जे आणल्या त्याच्यावरच सगळं मतदार आहे म्हणा की आता काय म्हणजे दुसरा काय विकास काय कसं काय झालं नाही का तासगाव आता विकासाच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर खासदार संजय काकांनी गेल्या 10 वर्षामध्ये या भागातील प्रचंड पाणी योजनेला निधी आणलेला आहे केंद्र सरकारकडून. पूर्वी तासगाव तालुका हा दुष्काळी समजला जात होता. माझ्याच गावची शेजारी वेरळा नदी आहे. ही वेरळा नदी बारमाही करतो म्हणून गेली 25-30 वर्ष आम्ही वाट बघत होतो. पण या राज्यामध्ये 1995ला युतीचं सरकार आलं आणि आमच्या जिल्ह्यामधून 5 अपक्ष निवडून आले. आणि या 5 अपक्षापैकी अजितराव घोरपडे सरकार होते, राजेंद्र अण्णा देशमुख होते, संपतराव अण्णा होते. म्हणजे ह्या मंडळींनी युती सरकारला पाठिंबा दिला. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. आणि या 5ही आमच्या आमदारांनी एकच भूमिका त्यांच्याकडे मागितली की आमच्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळाला तुम्ही निधी द्या, आम्हाला मंत्रिपद नको. त्यानंतर या राज्यामध्ये ऐतिहासिक निर्णय झाला महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करण्याचा. आणि महाराष्ट्र कृष्णा विकास महामंडळ स्थापन केल्यानंतर खऱ्या अर्थाने ताकारी, टेंबू, आरफोळ या योजनांना आमच्याकडं गती मिळाली. त्यामधलं सगळ्यात मोठाची जी योजना आहे ती आरफळची योजना. आरफळच्या योजनेमध्ये ग्रॅव्हिटीने हे पाणी सातारा जिल्ह्यातील धरणातून आज आमच्या तासगाव तालुक्यातील पूर्व भागाला खूप मोठा फायदा झालेला आहे. म्हणजे पाणी आणलं आणि बाकीचा पण विकास झालाय म्हणताय सगळेजण. विकासाच्या बाबतीत म्हणलं तर संपूर्ण तालुका हा आमचा शेतीवर अवलंबून आहे. कारण गेले 35 वर्षामध्ये या तासगाव तालुक्यामध्ये कोणताही उद्योगधंदा नवीन आलेला नाही. एक तासगाव तालुका सहकारी साखर कारखाना होता, तो संचालक मंडळाने राजीनामे दिल्यानंतर तो कारखाना अवसानात निघाला आणि तो बंद पडला. एक सूतगिरणी आहे, ती गेल्या 2-3 वर्षापासून बंद आहेत. कोणताही एक उद्योग या तालुक्यामध्ये नाही आहे. आणि विशेषतः द्राक्षची शेती असल्यामुळं संपूर्ण अर्थकारण हे आमच्या द्राक्ष शेतीवर अवलंबून आहे. आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये अवकाळी पाऊस, घडकूज, दावणी, अनेक दलालांची फसवणूक यामुळे द्राक्ष बागायतदार अक्षरशः पिचून निघालेला आहे. आज आमचा द्राक्ष उत्पादक बेदाणा निर्माण करतो. या बेदाण्याची विक्री व्यवस्था करण्यासाठी आमच्या इथं आपल्या जर पलीकडच्या बाजूला बघितलं तर मार्केट कमिटी आहे. परंतु या मार्केट कमिटीमध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून प्रचंड प्रमाणात बेदाणा उत्पादकांची लूट चाललेली आहे. साधा बेदाणा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याचा 3-3, 4-4 किलो बेदाणा हा निव्वळ त्या
सौद्यावेळी उधळला जातो आणि त्यात ते 3-4 किलोचे पैसे ह्या त्या शेतकऱ्याच्या बिलातून कपात केले जातात. सुमारे 10 कोटी रुपयांची लूट वर्षाला या बेदाण्याच्या मार्केटमध्ये होती. संचालक मंडळ त्या ठिकाणी आर पाटील यांचे समर्थक आहेत, सुमंता यांचे समर्थक आहेत. गेल्या 10 वर्षापासून या मार्केट कमिटीचा कोणताही फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. दलाल मोठे झाले, व्यापारी मोठे झाले, बेदाण्यामध्ये पैसे मिळवून अनेकांनी कोट्यवधी रुपयाचे बंगले बांधले. परंतु आज आमचा गोरगरीब शेतकरी हा बेदाणा उत्पादक आहे, तो आहे त्या ठिकाणी थांबला. साधं उदाहरण घ्यायचं, आर आबांनी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठी बेदाणा मार्केट या ठिकाणी निर्माण केलं. त्यासाठी महाराष्ट्र शासनाची शेती खात्याची 30 एकर जमीन ही नाममात्र भाड्याने या बेदाणा मार्केटसाठी दिली. परंतु या ठिकाणी सुमारे 4 कोटी रुपयांचं काम जे प्रत्यक्षात झालेलं नाही, ज्या झालेल्या न झालेल्या कामाचे 4 कोटी रुपये या संचालक मंडळाने जादा अदा केलेले आहेत. आज या प्रकरणावर चौकशी सुरू आहे आणि चौकशी नुसती थांबलेली नाही, तर त्या संचालक मंडळ, त्यानंतर त्या बांधकामाचे ठेकेदार आणि त्या बांधकामाचे प्रकल्प सल्लागार म्हणजे आर्किटेक्ट या दोघांच्यावर फौजदारी कारवाई करण्यापर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे. या मार्केट कमिटीमध्ये प्रचंड प्रमाणात लूट सुरू आहे. फक्त मार्केट कमिटीमध्ये संचालक म्हणून यायचं, मिरवायचं, त्या माध्यमातून पैसे मिळवायचे, मार्केट कमिटीतून सातत्याने काहीतरी बांधकाम काढायचं, डेकोरेशन काढायचं, वेगवेगळ्या प्रकारची कामं काढायची. आता ही कामं कशासाठी काढली जातात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. एक तर प्रसंग असा आहे की पहिल्यांदाच या मार्केट कमिटीची निवडणूक झाली आणि या मार्केट कमिटीमध्ये खासदार संजय काकांच्या विचाराचे 4 संचालक निवडून गेले आणि या 4 संचालकांनी त्या ठिकाणी जाऊन या सर्व बाबी उघड्या केल्या. आज आमचे महादेव नाना पाटील त्या ठिकाणी संचालक आहेत. प्रत्येक मिटिंगला आम्ही भांडतोय, प्रत्येक मिटिंगला ते भांडत आहेत आणि आज मार्केट कमिटीच्या या गैरप्रकाराला आळा घालण्यात आम्ही यशस्वी झालेलो नाही, पण थोडाफार प्रमाणात मिळेल. एकच उदाहरण सांगतो, आज मार्केट कमिटीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जो पणन महामंडळाचा कायदा आहे, पणन कायदा आहे, या कायद्यानुसार बोनस द्यावा लागतो 8.33%. आज आमच्या मार्केट कमिटीने गेले 3-4 वर्ष 20% बोनस त्या कर्मचाऱ्यांना अदा केला जातो. परंतु प्रत्यक्षात आम्ही माहिती घेतली तर त्यातला फक्त 10% बोनस त्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. 10% रक्कम हे कर्मचारी आणून या ठिकाणी जमा करतात आणि त्या पैशाची विल्हेवाट संचालक मंडळ वेगळ्या पद्धतीने लावली जाते. आज या संचालकांना दिवाळीसाठी, जे संचालक आहेत या दिवाळीसाठी जसं कामगारांना बोनस दिला जातो त्याप्रमाणे संचालकालाही बोनस दिला जातो. आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून गेलेलो आहे. आपण द्राक्ष बागायतदाराची भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे. बेदाण्याला चांगला दर मिळाला पाहिजे, द्राक्षाची होणारी फसवणूक थांबली पाहिजे. यासाठी वास्तविक मार्केट कमिटीने काम करायला पाहिजे. परंतु मार्केट कमिटीतली ही गब्बर मंडळी, ज्यांनी अगदी मोठे मोठे देशाचे नेते आल्यानंतर स्वतःच्या घरापर्यंत अगदी डांबरी रस्ता केला, मुर्मीकरण केलं, रोलर फिरवला, त्या ठिकाणी आलिशान वातानुकूलित मंडप हातरला, कुठून आले एवढे पैसे? 10 वर्षापूर्वी या मार्केट कमिटीच्या सचिवाची परिस्थिती 2 वेळचे अन्न मिळण्यासारखी नव्हती. आज या मार्केट कमिटीच्या सचिवाची 2 स्वतःची कोल्ड स्टोरेजेस आहेत. 70 ते 80 एकर जमीन त्याच्या कुटुंबाच्या नावावर आहे. ही मालमत्ता आली कुठून? आज शेतकऱ्याच्या घरावर कौलं बदलायला पैसे नाहीत आणि मार्केट कमिटीच्या सचिवाची जर गेल्या 10 वर्षामध्ये एवढी प्रगती होत असेल तर हा पैसा आला कुठून? म्हणजे हे कसं आहे बघा, हे काय 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 मार्केट कमिटी म्हणतात आणि काय पणन क्षेत्रात म्हणतात. काय तुम्ही दरदरचे आरोपच करायला लागले. ते काय म्हणजे काय विद्यमान आमदारांनी काही कामं केली आहेत का नाही? काय म्हणजे कसं काय काय म्हणलं त्यांना? सगळ्या एकतर या मतदारसंघामध्ये कोणत्याही सहकारी तत्वावरच्या संस्था निर्माण केल्या गेल्या नाहीत. त्याच पद्धतीनं कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, पतसंस्था असतील, बँका असतील, दूध संघ असतील, काही निर्माण केलं गेलं नाही. गेल्या 30-35 वर्षात केवळ भावनेच्या जीवावर राजकारण केलं गेलं आणि बाजूचे पलूस कडेगाव असेल, वाळवा इस्लामपूर मतदारसंघ असेल, हे जर मतदारसंघ बघितले तर तिथं सगळी मुलं कोणत्या ना कोणत्या संस्थात्मक जाळ्यात काम करत असताना प्रत्येकाला नोकरी आहे, प्रत्येकाचं उदरनिर्वाहासाठी तिथं साधन निर्माण झालेलं आहे. पण या तासगाव तालुक्यामध्ये गेली 35 वर्ष हे राजकारण करत असताना लोकप्रतिनिधित्व करतायत. राज्याच्या 2 नंबरच्या पदापर्यंत पोहोचले असताना सुद्धा इथं संस्था निर्माण करता आल्या नाहीत. एक संस्था साखर कारखाना जो कैलासवासी दिनकर आबांनी जो निर्माण केला त्यात सुद्धा राजकारण इलेक्शन लावून तो कारखाना बंद पाडला. लिक्विडेशनमध्ये काढण्याची वेळ ती कारखान्याची आली. 29 रुपयाची जिगजॅगची पाईप 2900 रुपयाला लावली गेली. अशा पद्धतीनं तो कारखाना बंद पाडला. एक सूतगिरणी चालू केली, सूतगिरणी ही व्यवस्थित चालू राहिली नाही, तीही बंद पडली. त्यानंतरच्या परिस्थितीत मार्केट कमिटीचं आत्ता आमच्या आरडीआप्पांनी सांगितलं, मार्केट कमिटीची अतिशय दयनीय अवस्था आहे. त्याच पद्धतीनं या भागात कोणताही उद्योगधंदा आलेला नाही. MIDCचं सांगितलं जातं, MIDC 1300 हेक्टरची होती, ती 100 एकरावर आणली. कोणत्याही पद्धतीत जर बघितलं तर 100 एकरावर एखादाच फक्त उद्योगधंदा होऊ शकतो. कोणत्याही पद्धतीचं उद्योगधंदे या भागात नाहीत. या भागातली द्राक्ष इंडस्ट्री
झालं सर बेदाना हे अतिशय धोक्यात आलेलं आहे. त्यामुळं बेरोजगार तरुणांची संख्या जास्त आहे. प्रत्येक गावात गेला तर 50-50, 100-200 मुलांची अजून लग्न नाही ती अशी अरे तर लग्नाचा विषय काढला बरं काय एकदम डेंजर विषय आहे. लग्न नाही तो कामं नाहीत हा संस्था नाहीत संस्था काय केल्याच नाहीत म्हणताय तुम्ही हा आणि भ्रष्टाचार केला म्हणताय हा, काय कारखाना बंद पडले हा अरे डेंजर आरोप आहेत. मग याला सगळ्याला जबाबदार कोण हो अण्णा बोला की तुम्ही कोण जबाबदार कोण काय बोला कसं काय मुद्दा काय आहे की एकदम ठोकपणे सांगा. हा मध्यंतरी ह्यांनी लय जोरात अशी वल्गना केली रोहित पाटलांनी की मी शिवाजी विद्यापीठ आणलं आणि असं करून ही छाती बडवत बसले. तर ह्यांचं म्हणणं काय होतं की आम्ही शांघाई करतो तासगाव तालुक्याचं. तर असं दिसायला लागलं की तासगाव तालुक्याचं केनिया केलं याने किंवा आफ्रिका केलं याने. म्हणजे तासगाव तालुक्याची जर अवस्था बघितली आपण तर प्रचंड प्रमाणात हाल चाललेले आहेत. एक महिला आमदार असताना आमचा कस्तुरबा दवाखाना अजून चालू होत नाही तर महिला आमदार असताना विधानसभेत एक प्रश्न साधा त्यांना विचारता आला नाही की बाबा एक कस्तुरबा दवाखाना का चालू झाला नाही म्हणून. तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जर विधानसभेत गेलेला आहे तर तुमचं काम आहे त्या संदर्भात बोलण्याचं. महिला आमदार का म्हणायला लागलोय तर आमच्या तासगाव तालुक्यामध्ये किंवा तासगाव शहरामध्ये सिझरिंगचा दवाखाना नाही. म्हणजे महिलेचं सिझरिंग करायचं आहे तर तिला सांगलीला सरकारी दवाखान्यात जावं लागतं आणि मग ती जास्तोपर्यंत तिचा ब्लड प्रेशर वाढल्यानंतर ती मरत्या का तिचं मूल मरतंय हे सांगतात ना. अशा अवस्थेमध्ये तुम्ही ही भावना तुमच्या संग जोडली जात नाही का. म्हणजे तुम्ही आमदार म्हणून तुम्हाला ह्या भावना नाहीत का इथल्या महिलांसोबत किंवा इथल्या कुटुंबासोबत तुम्हाला याच्याबद्दलचं रडू येत नाही का स्वतःबद्दलच फक्त रडू येतं स्वतःबद्दलच्याच भावना आहे ती. हा म्हणजे भावनिक राजकारण करतात पण काय इथल्या महिलांचं काय भावना कसं काय हा आरोग्य व्यवस्था काय काय असे प्रश्न उभारलात हा तुम्ही काय सांगाल हा काय व्यवस्था कसं काय बरं आहे का काय काय म्हणजे काय वास्तविक गेल्या 35-40 वर्षापासून जेव्हापासून आर पाटील या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करतायत. खरं तर हा मतदारसंघ जो आहे या मतदारसंघाचा कायापालट स्वर्गीय आमदार दिनकरआबा पाटील यांनी केला होता. या तालुक्यामध्ये सहकाराचं मंदिर म्हणून जो कारखाना उभा केला होता शेतकऱ्यांच्या मुलांच्या हाताला काम मिळावं म्हणून तो कारखाना हातात घेऊन त्याला हुतात्मा करायचं काम आर पाटील आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केलं आणि हा तालुका पुन्हा एकदा भिकेस कंगाल केला. त्यानंतरच्या कालखंडामध्ये जर आपण जर का बघितलं तर 35 ते 40 वर्ष राज्यामध्ये सरकारमध्ये बसत असताना अनेक मोठी पदं त्यांनी भोगली आणि तरी परंतु ह्या परिसरातील शेतकऱ्याच्या मुलाला हाताला काम न देता कुठलीही संस्था जेवढ्या संस्था होत्या आता काय सहकार्याने आमच्या सांगितलं ज्या संस्थेत हे जातील ती संस्था ह्यांनी बंद पाडलेली आहे. तिथं भ्रष्टाचार केलेला आहे. आता ह्या तालुक्याच्या आणि ह्या मतदारसंघाच्या माध्यमातून जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आत्ता ह्या मतदारसंघामध्ये अतिशय उत्साही वातावरण आहे आणि कार्यकर्ता हा उत्साहानं जोश त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे. संजय काकाच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व ह्या जिल्ह्याला मिळालेलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही चुकीच्या अफवांच्यामुळं त्या ठिकाणी त्या संजय काकांना पराभव झाला. परंतु ह्या तालुक्यातील जनतेचं मनातलं म्हणणं असं आहे की आता 35 वर्षाचा जो कलंक आहे तो पुसून टाकून या ठिकाणी भांडणारा खमक्या आणि विकासाची दिशा असणारा एक पाणीदार नेता म्हणून संजय काकांच्याकडे सगळा महाराष्ट्र बघतोय. त्यामुळं हा या मतदारसंघाचा असा कल आहे की संजय काका पाटील या मतदारसंघामध्ये चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील. अनेक विकास कामं संजय काकांच्या माध्यमातून गेल्या 10-15 वर्षामध्ये झालेली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा प्रश्न असेल. बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा होता त्या पुतळ्याची मागणी गेल्या 40 वर्षापासून इथल्या सगळ्या बहुजन माणसांची होती. त्याला सातत्यानं आर पाटील आणि या जिल्ह्यात मी तुम्हाला सांगितलं की तालुक्यामध्ये गटातटाचं राजकारण आहे. पक्षीय लेवलचं राजकारण इथं नाही. दिनकर आबांचा गट संजय काकांचा गट आणि आर पाटलांचा गट असा संघर्ष आहे आणि ह्या संघर्षामध्ये बाबासाहेबांचा पुतळा असेल MIDC असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल अशी अनेक कामं या ठिकाणी आर पाटील म्हणजे सत्ताधारी असल्यामुळे त्यांनी रोखून ठेवली. आता चोराच्या उलट्या बोंबा त्यांचा मुलगा करतोय. त्यांनी समोरासमोर यावं. गेल्या 35 वर्षामध्ये बापानं मुलानं आईनं काय विकास केला आहे हा समाजापुढे जनतेपुढे त्यांनी आपल्या स्वतःच्या तोंडातून आणावा. आता ज्या ठिकाणी आपण उभं राहिलो ही मार्केट कमी अतिशय देशोहेल लागलेली आहे. मार्केट कमिटी राज्य शासनाच्या पणन विभागानं एवढी मोठी दिली होती परंतु ती पूर्ण करण्यामध्ये त्यांना सपशेल अपयश आलेलं आहे. राज्यामध्ये आणि देशामध्ये आपण बघताय नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून एक विकासाचा महापुरुष या देशाला पुढे नेण्याचं काम करतोय. सांगली जिल्ह्याचे सुपुत्र केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब या तालुक्यावरती बारकाईने लक्ष ठेवून आहेत. राज्याचे सगळे नेते या तालुक्याचा जो अनुशेष आहे तो भरून काढण्याच्यासाठी म्हणून संजय काकाच्या पाठीशी ठामपणे आहेत आणि ह्या तालुक्यातली जनतासुद्धा
संजय काकाच्या पाठीमागं ह्या उद्याच्या निवडणुकीमध्ये सपशेल म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं ताकद उभा करणार आहे. हा याने म्हणतात संजय काकांच्या मागे ताकद उभा करणार आहेत. पण काय आहे? विधानसभा अहो, जी माझा आहे, प्रश्न ती आहे का अनुकंपातली नोकरी काय नाहीये. म्हटला? अनुकंपातली म्हणजे बाप आमदार झाल्यानंतर त्याची माता आमदार होते आणि त्याच्यानंतर परत त्याचं पोरगा आमदार होतंय. वयाच्या 25व्या वर्षी आमदारकीसारखं एवढं मोठं पद ज्या पदाच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यांचा विकास सुजलाम सुफलाम घडणार आहे आणि ती पद कुठल्या तरी पोराढोराच्या हातात द्यायचं अशा पद्धतीचा घाट त्याच्या कुटुंबानं चालू केलेला हा, आहे. म्हणजे यांनी कसं म्हणतात? अनुकंपातली नोकरी नाही विधानसभा म्हणजे हे अनुकंपा तत्वावर नाही बरं का अजून जनता ही बोलतात. हुशार लय झालेली आहे. बोलतात त्यांनी. हा बोलू ऐकूया. हा बोला. जनता ही हुशार झालेली आहे आणि जनतेला चांगलं माहित आहे की विकासाची दिशा कुणीकडे आहे. विकास हा नरेंद्र मोदीजी, रामदासजी आठवले साहेब, अजित पवार, शिंदे साहेब, फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा या राज्याचा काय पालट होणार आहे. ह्या मतदारसंघामध्ये शाळेचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न ज्यावेळेला मोदी सरकार आलं, ज्यावेळेला फडणवीस सरकार आलं, ज्यावेळेला अजितदादा उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर ह्या तालुक्याला भरीव असा निधी मिळालेला आहे. त्यामुळे कुठल्या लुंग्या सुंग्यानं आमदारकीचं बाशिंग गुडघ्याला बांधून 4-5 वर्ष फिरलं आणि त्याच्यानंतर आमदारकी भोगली आणि परत एकदा हा तालुका मागं बॅकफुटवर टाकायचा असं स्वप्न काही लोक बघायला लागलेत आणि ही तालुक्यातली जनता हे स्वप्न धुळीस मिळवणार आहे. हा हे तालुक्यातली जनता हे स्वप्न धुळीच मिळवणार आहे म्हणते बरं का. तासगाव कवठेमंकाळची जनता ही भावनिक राजकारणाला बळी पडणार नाहीये. इथं विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होणार, इथं बाकी कुठल्या गोष्टीवर होणार नाही. जर विकास जर बघायचा असेल, मी तासगाव शहराच्या वतीनं बोलतो, तासगाव शहराचा जर विकास बघायचा असेल तर 14 कोटीची नगरपालिका बघायची. सुशक्त जशी मंत्रालयात कुठं बसण्यास उठण्याची जशी नाही तशी इमारत आहे. दुसरी गोष्ट भाई गणपतराव कोळी आमदार माझे कार्यालय बांधलेलं आहे ते बघावं. त्यानंतर आता चालू पंचायत समिती काम बघावं. जे काकांच्या वेळेला काम झालेलं आहे ते चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे. 10 वर्ष आमदारांनी कुठल्याही पद्धतीचं हिथं लक्ष घातलेलं नाही आहे आणि आमदार हे निकृष्ट दर्जाचे आमदार इथं लागलेले आहेत. बाकी कुठल्या गोष्टीने यांनी काही काम केलेलं नाही. विधान भवनात कुठलेही प्रश्न मांडलेले नाहीत. त्यांनी तासगाव ज्या टायमाला तासगाव मुक्त झोपडपट्टी ह्या गोष्टीवर ज्या टायमाला त्यांनी राजकारण केलं आबांनी, त्या टायमाला काय गोष्टीनं राजकारण केल्यानंतर झोपडमुक्ती हटवली. त्या टायमाला वर घरकुलं बांधून देण्यात आली, निकृष्ट दर्जाची घरकुलं बांधून आली. त्या ठेकेदारांची घरं भरण्याशिवाय त्यांनी दुसरं कुठलंही काम घेतलेलं नाही आणि पॅकेज पोच करण्याचं अंजनीला पॅकेज पोच करण्याशिवाय दुसरा कुठलाही मुद्दा यांच्याकडे नाही. आणि हे नुसतं भावनिक होऊन राजकारण चालणार नाही. इथं विकासाच्या मुद्द्यावर समोरासमोर स्टेजवर येऊन बोलावं. जे आता आमचे मित्र संदेश भांडरे साहेबांनी सांगितलं की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा त्याला काही जणांनी विरोध केला, येणाऱ्या काळात आम्ही ते बी पुढं मांडू. परंतु आत्ता जे केलं, जे काकांच्या काळात तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, हे ज्या गोष्टी झाल्या ह्या गोष्टी जनतेनं ओळखून काकांच्या मागं खंबीरपणे उभा राहून इथं काका लीड नाही येणार ह्याची गॅरंटी आम्ही देऊन काका ओनली काका ओनली काका म्हणतात बरं का. बरं कसं आहे इथं असं आहे की एक 25 वर्षाच्या पोराला तुम्ही सगळे गटातटाने एकत्र येऊन असं एकदम तुम्ही कचाडच पकडा त्याला, हे काय बरोबर आहे काही? मुळामध्ये 25 वर्षाच्या पोराने ज्याचं लायसन निघालेलं नाही त्याने एसटी कशाला चालवावे? त्याने घरात जाऊन बसावं ना. जे पोक्त तुमची आई पोक्त होती ना, आईला कशाला बाजूला तुम्ही सारून आमदार की भोगायला चाललेला आहे पुढं? म्हणजे इथं मत्सर किंवा स्वार्थ किती आहे बघा. हा स्वार्थ एवढ्या लहान मुलाला कशाला पाहिजेला आहे? हा स्वार्थ बाजूला ठेवायला पाहिजे होता ना. संजय काकांना कधी पण तुम्ही तपासलं तर काकांचा अनुभव अनेक दृष्टीतनं म्हणजे अनेक पातळीवर जादा आहे. तर अनुभवी माणूस किंवा अनुभवी व्यक्तिमत्व एस टी चालवायला पाहिजे. ड्रायव्हर हा योग्य असणं गरजेचं आहे एस टीला, तर अपघात होणार नाही. दुसरा मुद्दा असा आहे की कोविडचं राजकारण मोठ्या प्रमाणात केलं जातं रोहित पाटलांच्याकडून. तर कोविडच्या वेळेला रोहित पाटलांच्याकडे पैसा नाही काय? आज सगळ्या तालुक्याला माहीत झालं यांच्याकडे पैसा किती आहे. निवडणुकीचा काळ सुरू आहे ना, यांच्याकडे काय किती आहे काय नाही किती सगळं माहिती आहे. भ्रष्टाचार मुक्त सांगतात स्वतःला. तर तुमच्याकडे पैसा असताना तुम्ही कोविडच्या वेळेला एक साधा दवाखाना काढू शकला नाही. तर ह्याच पातळीवर आम्ही तासगावकर म्हणून आम्ही दवाखाना काढलेला कोविडच्या काळामध्ये. सगळीजण आम्ही त्याच्यामध्ये सेवा देत होतो. पूर्ण मोफत दवाखाना होता. पण या रोहित पाटलांना याच्या संदर्भात काही वाटलं नाही. हे शेतामध्ये आपल्या स्वतःच्या कुठं द्राक्ष काढायला लागलेलं फोटो टाकतात, कुठं कुत्र्यासंग बसलेले ती एक असं सूर्याकडे बघत असं फोटो टाकलेले आहेत. तुम्ही नेमकं काय इव्हेंट करायला लागलेला होता काय कोविडच्या काळामध्ये? हे रोहित पाटील आहेत. तरी जे भावनेचं राजकारण आहे हे चालणार नाही, कारण की लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला डोळ्यातून एक अश्रूसुद्धा येत नाही घरं उद्ध्वस्त होताना. ही तुमची अवस्था आहे. म्हणजे ही लोकांनी ओळखलेला आहे की तुम्ही भावना ही तुमची फक्त नाटकापुरता आहे, तर तुम्ही वास्तवात आत वेगळा आहे. तुमच्या मनामध्ये काळं लपलेलं आहे.
हे दिसतंय. तेव्हा लोक नाकारतील आणि संजय काकांना भरघोस मतानं निवडून देतील का तर विकास पुरुष हे संजय काका आहेत. हा तुम्ही विकास पुरुष संजय काका आहेत म्हणू लागलाय. पण मला एक सांगा, हे एक अवघड प्रश्न विचारू काय. हा जरा कसं आहे, आता खासदार आपलं विद्यमान खासदार मागचे 2 टर्म आपलं संजय काका होतं. हा आता ते महायुतीमध्ये 3 पक्ष एकत्र आलेत होय. मग इथं काय आहे ते, म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असंच करायला पाहिजे. असं काय म्हणजे काय नियम आहे काय, म्हणजे गटातटाचं राजकारण म्हटलं म्हणजे काय गटानं हे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असंच लढायला पाहिजे काय. हा काय काय म्हणणं आहे तुमचं. आपला प्रश्न अतिशय चांगला आणि गांभीर्याचा प्रश्न आहे. या तालुक्याचं मगाशी पण मी सांगितलं की तालुक्याचं राजकारण हे पक्षावर आधारित नाही. हा तालुका हा मतदारसंघ गटावर आधारित आहे. एका बाजूला आर पाटील गट आणि दुसऱ्या बाजूला संजय काका पाटील गट. पक्षाचं इथं लेणं देणं नाही. संजय काका पाटील ज्या पक्षामध्ये जातील तोच प्रमाण समजून संजय काकांचे जेवढे कार्यकर्ते आहेत ते पक्ष ते चिन्ह या ठिकाणी वटवतात. राहिला प्रश्न आता हे गटातटाचं. ह्या तालुक्यामध्ये आर पाटलांच्या गटानं किंबहुना त्यांच्या पक्षानं जे काय अन्याय अत्याचार केलेले होते, दलितांच्यावरचे अन्याय अत्याचार असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील, आत्ताच आमच्या शरद भाऊंनी सांगितल्याप्रमाणे कोविडच्या काळातले म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या हक्काच्या ज्या काही योजना आहेत त्या त्यांना मिळून देता कामा नाहीत अशी भूमिका आर पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यापासून राबवली. आणि त्याच्या विरोधामध्ये संजय काकांचं जे संघर्षमय जीवन आहे, संजय काकांचा संघर्ष जो झाला तो शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नातून झाला. अनेक कार्यकर्त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून संजय काकांचं नेतृत्व या तालुक्यामध्ये उभारलं आणि म्हणून हा संघर्षमय नेता जो आहे तो पुन्हा एकदा जिगरबाज पद्धतीने ह्या विधानसभेच्या हाऊसमध्ये जाईल अशा पद्धतीचं. कारण की परवा दिवशी अमित शहाची जी सभा झाली त्या सभेमध्ये अमित शहासारखा केंद्राचं राजकारण करणारा एक मोठा नेता भर जाहीर सभेमध्ये संजय काका माझे मित्र अशा पद्धतीचा उल्लेख करतो. त्यातूनच संजय काकांची जी काय व्याप्ती आहे त्यातूनच जे संजय काका पाटलांचं जी काय मोठेपण आहे ते आपल्या सगळ्यांना दिसून येते. की इथं कसं आहे, संजय काका म्हटलं की जरा असं कसं दबाव तंत्र लई असं म्हणजे असं चर्चा बरं का, विरोधी आरोप करतात हो. कसं काय त्याला काय उत्तर, म्हणजे तुम्ही लई दबाव टाकताय आणि सगळीकडनं फिल्डिंग लावून आम्हाला घेरताय असं आरोप आहे धडधडीत. काय उत्तर आहे याला. काय आहे याच्यामध्ये विरोधकांच्याकडून प्रचंड अफवा पसरवल्या जातात. तर त्यांच्याकडे एकच तंत्र आहे, जे शिकलेले ते कुठं ट्रेनिंग स्कूलमध्ये गेलेले माहीत नाही की अफवा पसरवा, परत अफवा पसरवा आणि परत अफवाच पसरवा. तर काकांच्या बद्दलचं त्यांनी ती फेक निरेटिव्ह तयार केलेलं आहेत की बाबा हे दबाव टाकतात किंवा अजून काय करतात. तर मुद्दा आहे की विकासाच्या पातळीवर रोहित पाटलांनी समोर चर्चेला यावं ना. केलाय ना विकास तर तो दाखवावा. ह्यांच्या वाढदिवसाला डिजिटल लागले जातात, डिजिटलवर इंडस्ट्रीज टाकली जाते, इंडस्ट्रीजचे फोटो. ही इंडस्ट्री त्यांनी दाखवावी. फक्त आम्ही राजकारणातनं संन्यास घेतो. आता असं म्हटलं की हे बेरोजगारी हटवायला ते काय MIDC काय तर मंजूर काय म्हटलं तर MIDC मग त्याचं काय म्हणजे काय विकास काम करायलाच की आता काय नाही कसं म्हणायचं मग कसं काय. MIDC मंजूर करून आणले आमचे मित्र आपले जे शिंदे गटाचे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय दाजी ह्यांनी लेबल लावायचं काम करतात. हे आर पाटलाचे पुत्र सरळ लेबल लावण्याचं काम करतात, बाकी काही करत नाही. जी MIDC आणल्या मंजूर करून त्या MIDCला पाण्यासाठी पैसे आणले म्हणून 18 कोटी रुपये आणले म्हणून डिजिटल लावले. ॲक्च्युली ते पैसे आले ती 6 कोटी रुपये आणि डिजिटलवर लावतात 18 कोटी. म्हणजे किती खोटं बोलायचं. खोटं बोला पण रिटून बोला ही यांची पद्धत आहे. असं म्हणजे बरं का, खोटं बोला आणि रिटून बोला. आमदार गटाची एकच पद्धत आहे, खोटं बोला पण रिटून बोला, बाकी काय करू नका. इथं जनतेत तुम्हाला जनतेचे प्रश्न काही जनतेचे प्रश्न यांना पडलेली नाहीत. इथं पाण्यानं मरत्यात का अनानं मरत्यात यांच्यासाठी नाही. ह्यांनी नुसतं बाकी काय ना आपले कुठनं ठेकेदाराकडं पॅकेज येते त्याच्याशिवाय दुसरं कुठलं राजकारण केलेलं नाही. हे नेते मंडळी लय बोलतात बरं का. हो अण्णा आम्हाला एवढंच सांगा आता काय हवा कशी आहे, चर्चा कोणाची आणि काय तासगाव कवटेमंकाळ विधानसभेत आता कोण लीडवर आहे, प्रचाराचा जोरात काय कोणाच जोरात चालू आहे. आता तासगाव कवटेमंकाळमध्ये काकांची हवा आहे. काकांची हवाय म्हणतात तो तुम्ही सांगा काय काकांची हवा आहे. संजय काकांची हवाय. कोण म्हणते अण्णा. पंचायत सदस्य आम्ही देवकुडी नेहरूनगर. बोला की राव. हा आमच्या इथून 5 किलोमीटर गाव आहे नेहरूनगर. बरं. गेले 40 वर्षाला आम्ही त्या नेहरूनगर मध्ये राहतोय. फॉरेस्ट जमीन राहतोय. अजूनपर्यंत ती फॉरेस्ट जमीन त्यांच्या नावावर झालेली नाही. आतापर्यंत एवढ्या मोठ्या पदावर होती तरी ही जमीन ती फॉरेस्टची त्यांच्या नावावर करू शकली नाहीत ही 35 वर्षात. मग आता काय विकास करणार आहे तिथं. हे बरेच प्रश्न आहेत बरं का अजून. जागा जमिनीवर जमीन कसं घर
अजून नावावर झाले नाहीत, अशा अनेक समस्या आहेत बरं का. हा इथं पण मंडळी जमल्या जरा. हा काय 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 हो ना काय काय तुम्ही कुठलं तासगावच ना? कसं काय हवा कोणाचे काय? काकांचीच आहे म्हणतात बरं का. ओ मंडळी एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला, कोण बोलणार आहे अजून? अहो किती बोलताय राव काय थोडक्यात बोला आता. रिंग रोड संदर्भात आमचे शरद शेळके साहेब बोलणार आहेत. रिंग रोड संदर्भात. रिंग रोड ह्यो कुठं आहे, कुठं आहे? रिंग रोड हा जिजाऊ चौकातून जाई हॉटेल आहे विटा रोडला, तिथपर्यंत हा रिंग रोड आहे. बाह्य वळण रस्ता. तर मुद्दा असा आहे की त्या आंदोलनामध्ये आम्ही आहे नेतृत्वात. एक दुसरा विषय आहे की रोहित पाटील बोर्ड लावतात, रिंग रोड आम्ही एवढं रुपये मंजूर करून आणलं, तेवढं रुपये मंजूर करून आणलं. तर यांची मी काय सांगतो, एक बैठक प्रांत संघाची दाखवायची हिने फोटो किंवा व्हिडिओ की रोहित पाटील त्या बैठकीला बसलेले आहेत आणि प्रांत संघ रिंग रोड संदर्भात चर्चा करायला लागलेले आहेत. तर मग त्याच्यामध्ये रिंग रोड ग्रस्त पण पाहिजेत, नाही तर कुठला तर फेक फोटो आणतील आणि दाखवतील. तर रिंग रोडच्या कुठल्याही बैठकीत रोहित पाटील नाहीत. तर आतापर्यंत जी सुरू आहे रिंग रोडचं आंदोलनामध्ये जी सोडवायचा प्रश्न, त्याच्यामध्ये पूर्ण संजय काका आहेत, प्रभाकर पाटील आहेत आणि याचे व्हिडिओ वारंवार याचे फोटो वारंवार भेटतील. याच्यामध्ये माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील आहे ते किंवा आवी काका आहे ते, अशी बरीच लोक तुम्ही काय केलंय म्हणा की त्या सगळ्या संदर्भात तुमच्या सगळ्यांचा संघर्ष आहे आणि आंदोलक म्हणून काम केलं आणि यांनी काय म्हटलं. अहो अण्णा तुम्ही काय म्हणताय, कसं काय म्हणजे हे काय म्हणतात की रिंग रोडचं काम बी आम्हीच मार्गी लावलंय आणि काय लेबल लावायचं काम करतो, कसं काय? काकाने 173 कोटी गडकरी साहेबांच्याकडून मंजूर करून आणले. हे आता कसं आहे, खोटं लेबल लावतात. कायम यांचं काय आहे, खोटं बोलणे हा उद्योगच आहे. आर आर पाटील पण असेच बोलत होते, खोटे बोलणे. त्यांचा चिरंजीव पण आता खोटे बोलणे हाच उद्योग आहे. काकांचं मोठं काम आहे. काकांनी भरपूर विकास केला आहे. 3 नॅशनल हायवे आणल्यात. फार मोठं काम केलेलं आहे विकासाचं. विकासाचं काम केलंय म्हणतात. आणि आता मला अण्णा तुम्ही सगळेजण आहे तर मुद्दे लय आहेत, जर थांबा हे आमचं एपिसोड तेवढाच संपतंय. बरं मला एकच सांगा, हे तुम्ही एवढं सगळं जंत्री सगळं सांगितलं आम्हाला. हा हो अण्णा तुम्ही या की असं काय सगळेजण तुम्ही लय काय 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 बोलाल, भाषणच केला जणू. पण हे सगळं तुम्ही म्हणालाय प्रचारात आघाडी घेतो म्हणालाय, सगळं काय एवढं सगळं हवा टाईट करलाय. नेमकं कुणाची हवा टाईट करलाय आणि बुक्केत फाईट नेमकं कुणाला बसणार आहे, टेंगुळ कोणाला येणार, काय कसं काय? हवा टाईट करण्याचा विषय नाही. या जनतेच्या व्यथा आहेत, या जनतेच्या अडचणी आहेत, श्रेयवादाचं राजकारण आहे. आज पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून निमणी नेहरूनगर रस्ता सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून आणला. आज जर हे आमदार म्हणत असतील किंवा आमदारांचे पुत्र म्हणत असतील की हा रस्ता मी मंजूर करून आणला, हे हास्यास्पद आहेत. आणि ह्या जनतेच्या व्यथा आहेत. आज तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मजुरांचे प्रश्न असतील, या सर्व पातळीवर हे प्रश्न सोडवण्यास इथले लोकप्रतिनिधी कमी पडलेले आहेत. त्यामुळे बुक्का कोणाला बसला पाहिजे मला तुम्ही सांगा. आता तुम्ही सांगायचं राव. जर प्रामाणिकपणे काम केलं असतं, जर लोकांची कामं केली असती, जर जनतेची कोणत्याही प्रकारचा जर विरोध नसता, तर मागील आठवड्यातलं एक उदाहरण आहे की साठेनगर म्हणून जो तासगावमधला भाग आहे, या साठेनगरमध्ये त्यांची प्रचाराची रॅली सुरू होती आणि प्रचाराच्या रॅलीच्या पाठीमागं त्यांचे 2 कार्यकर्ते फराळ आणि 3,000 रुपयाचं पाकिट त्या कुटुंबांना देत होतं. रंगेहात ते पकडले गेले. पोलिसांच्या समोर आणण्यापूर्वी त्यांचा व्हिडिओ पत्रकारांनी केला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की रोहित पाटील यांच्यासाठी मी पैसे वाटत होतो. त्यांचं चिन्ह त्यांनी सांगितलं, जे काही त्यांच्या पक्षाचं चिन्ह आहे ते चिन्ह सांगितलं, या चिन्हावर मतदान करण्यासाठी हे पैसे वाटतोय. आणि पोलिसांच्या समोर गेल्यानंतर एक राजकीय दबावापोटी गृहमंत्र्यांचा चिरंजीव आणि त्याच्यावर होणारे आरोप, शेवटी पोलिसांना सुद्धा त्यांच्याबद्दल थोडीफार सहानुभूती असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्या व्यक्तीने पुन्हा असा जबाब दिला की दुधाच्या डेअरीचे पैसे मी वाटत होतो, दुधाच्या डेअरीचं बिल वाटत होतो. अशी त्यांची कुठली मोठी डेअरी आहे की प्रत्येक व्यक्तीला अगदी समान 3,000 रुपये आणि आहेराचं जसं पाकिट असतं त्या आहेराच्या पाकिटामध्ये हे पैसे घालून देतात. दुधाचं बिल आहेराच्या पाकिटातून देण्याची पद्धत पहिल्यांदाच या जनतेने अनुभवली. म्हणजे जर त्यांनी काम केलं असतं, जर आराराबांची पुण्य असती, जर जनतेमध्ये त्यांनी मिसळले असते, जनतेचे प्रश्न सोडवले असते, तर पैसे वाटण्याची पाळी त्यांच्यावर आली नसती. पैसे वाटून ज्या गोरगरीब दलित समाजातील लोकांना त्यांनी पैसे वाटले, त्या मायमातांचा त्यांनी अपमान केलेला आहे, त्या भगिनींचा अपमान केलेला आहे, त्या जनतेचा अपमान केला आहे. या जनतेचा अपमान केलाय म्हणतात. तुम्ही काय शेवटचा मुद्दा सांगणार आहे तेवढं झटती सांगा.
तोच मुद्दा आहे की तोच मुद्दा आहे होय, हो, बरं, तोच बरं. मुद्दा थोडक्यात आहे. सांगा आता. जो दलितांच्या आता दलितांच्या तिथं जे पैसे वाटले ते दलितांच्या घरी एक म्हस नाही आहे आणि दुधाचे पैसे वाटतात म्हणून सांगतात. जे दलित आज त्यांच्या शेतात रानात भांगलाय जातात त्यांची 3,000 रुपये बिलं कशी हो? प्रत्येक घरात 3,000 बिलं. हे डेंजर आहे बरं काय, म्हणजे कसं आहे हे वातावरण टाईट आहे बरं का. आणि कसं इथं एकदम प्रचाराचा काय 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 अजून लई बोलायचं आहे ना, काय थोडक्यात बोलायचं आता. मुद्दा काय आहे? मुद्दा थोडक्यात. 30 वर्ष तुम्ही राज्य सत्ता भोगलेले राजा का बेटा राजा बनेगा ह्या पद्धतीनं तुम्ही पुढे चाललेला आहे. पण आमच्या विषयाचं कोळसं झालं. आम्हाला काहीतरी मुलं बाळ असतील का नाही? म्हणजे तुम्हाला तुमची मुलं बाळ म्हणजे मुलं बाळ आहेत आणि आमची मुलं बाळ म्हणजे कोण आहेत? त्यांच्या नोकरी किंवा त्यांच्या आमच्या पिढ्या ज्या बाद झाल्या त्या तुमच्या राजकारणापायी झाल्या, तुमच्या सत्ता केंद्रापायी झाल्या, तरी पण तुम्हाला अजून आमदारकी पाहिजे आहे. म्हणजे आमच्या पोरांना नोकऱ्या नाही, ते यशबार झाली तरी त्यांचं तुम्हाला दुखणं नाही, त्यांच्याबद्दलचं कुठला अश्रू येत नाही, त्यांच्याबद्दलची तुमच्याकडे भावना नाही. म्हणजे हे तुम्हाला वाईट वाटण्याची जी वेदना आहे त्या तुमच्याकडे वेदना नाहीत, पण तुमच्या वेदना म्हणजे वेदना आणि आमच्या वेदना म्हणजे चेष्टा. हे रोहित पाटलांनी चालवलेलं आहे. तर हे बंद करा, लोकांच्या वेदना समजून घ्या आणि तुम्ही जरासं घरात बसा आणि योग्य उमेदवार लोकांच्या वेदना समजून घ्या, हा असं म्हणते तिने. काय म्हटलं ना, थोडक्यात सांगायचं बरं का. पैसे वाटणारा जो कर्मचारी होता, हा, बरं. रोहित पाटलांनी सांगितलं की त्या कार्यकर्त्यांचा माझा काही संबंध नाही, अनेक काळापासून त्यांची आमची भेट नाही. परंतु ज्या दिवशी रोहित पाटलांचा उमेदवारीचा अर्ज दाखल केला त्या दिवशी हा व्यक्ती ज्याच्या खांद्यावर रोहित पवारांनी हात ठेवलेला आहे, रोहित पाटील त्याचे शेजारी आहेत, हा व्यक्ती आहे खंडू कदम नावाचा. म्हणजे किती खोटं बोलून तुम्ही लोकांची दिशाभूल करणार आहात. जर तो कार्यकर्ता तुमचा होता तर त्याला तुम्ही म्हणायला पाहिजे होतं माझा कार्यकर्ता चुकला, त्याला कायद्याने नियमाप्रमाणे त्याला शिक्षा झाली पाहिजे. परंतु त्याला तुम्ही पाठीशी घालताय आणि तोच कार्यकर्ता आज पुन्हा प्रचारात तुमच्या सामील होत आहे. म्हणजे हे तुमचं जे लोकांना फसवण्याचा जो उद्योग आहे हा कृपा करून त्यांनी थांबवावा. असं म्हणतात बरं का, त्यांनी मतदान मागावं, लोकशाही मार्गाने मतदान मागावं आणि हे लोकांना खोळ करण्याचा धंदा थांबवा असा आरोप करायला बरं का. आणि काय आहे, असा आरोप प्रत्यारोप होत राहतात हो. पण ह्यांचं काय, महाराष्ट्र उत्तरदर्शन न्यूज सुद्धा असं कसं म्हणतोय, आपण आव्हान करतोय, हे संजय काका पाटील गटाची ही सगळी मंडळी आणि आराराबा पाटील गटाची सगळी मंडळी एका मंचावर यावं आणि काय ते खरं आणि खोटं ते खोटं असं करावं, असं पण आव्हान आहे बरं का. हां, जमलं तर एका स्टेजवर या आणि कसं जनतेला सगळं कळू दे, कुणाचं खरं कुणाचं खोटं, हां ते व्हावं अशी इच्छा आहे. तेव्हा हे सगळं वातावरण इकडं टाईट आहे बरं का. आणि तुम्ही बी बघत राहा बरं का, काय बघायचं कसं. हां, काय लाईक केला की नाही, सबस्क्राईब केला की नाही, हां करा की राहा. लगेच काय करायचं, महाराष्ट्र उत्तरदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज लगेच जायचं, खटकन बटन दाबायचं, काय सबस्क्राईब करायचं, कमेंट करायचं, शेअर करायचं आणि काय बघत राहायचं कसं बुकेट फाईट. आणि आता कोणाचं होतंय वातावरण टाईट. चला पुढच्या विधानसभा मतदारसंघात जाऊया. येतं ना, चला की मग चला.